चला आपण सुरुवात करतोय. आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये काय काय बघितलेलं आहे? वी हॅव सीन कलर्स. आपण कलर्स बघितलेले आहेत. जर रेनबो असेल तर रेनबो मध्ये काही कलर्स असतात, त्यांचं सिक्वेन्स किंवा त्यांची सिरियल आपण बघितलेले आहे. ओके. मिसिंग नंबर्स बघितले आपण. ओके. आता आज पण आपण कंटिन्यू काही नंबर्स वगैरे चेक करणार आहे. मिसिंग नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये काय पॅटर्न असतो तो पॅटर्न बघितलेला आहे. 2 वर्ड आपल्याला दिलेले होते. त्या 2 वर्ड मध्ये काहीतरी अॅनॉलॉजी होती, काहीतरी त्यांच्यामध्ये रिलेशन होतं, संबंध होता. तो संबंध आपण शोधला. तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये होता. त्याच्यावरून आपण तिसरा शब्द दिलेला होता. पहिल्या दुसऱ्या 2 शब्द 1 आणि 2. पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये जो काही रिलेशन किंवा जो संबंध होता तो आपण तिसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये शोधला आणि वी हॅव फाइंड द फोर्थ वर्ड. आपण चौथा वर्ड किंवा चौथा शब्द शोधलेला होता. असे मिसिंग अॅनॉलॉजी किंवा आपण सिक्वेन्शियल अॅनॉलॉजी बघितली होती. नंबर्स, अल्फाबेट्स एबीसीडीचे अक्षर आहेत, त्या अक्षर त्यांच्यामध्ये बघितलेला होता. कलर्स बघितले आपण. साधारण रेनबोवरती भरपूर वेळा क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले आहे. तर रेनबोचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण बघितलेला आहे की रेनबो मध्ये काय वेगवेगळे कलर्स असतात, ते कलर्स आपण बघितलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर 2 वस्तूंच्या मध्ये रिलेशन्स होते. ते वस्तू येतील, इन्स्ट्रुमेंट असतील, ओके, नंबर्स असतील, लेटर्स आणि नंबर्स असं सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहे, मिसिंग लेटर्स. मी क्वेश्चन देतो. ऑप्शन देतो मी पण. ठीक. ठीक आहे. चल बघ. क्वेश्चन काय? फाइंड द मिसिंग लेटर. त्याबद्दल मिसिंग लेटर्स, आपल्याला मिसिंग लेटर एक अक्षर जे चुकलेलं आहे किंवा राहिलेलं आहे, मिस झालेलं आहे, ते आपल्याला शोधायचं. क्वेश्चन असा आहे. मी ॲरो करतो क्वेश्चनला. UOI डॅश A. तर काय आपण ॲनॉलॉजी काय काय बघितलेलं आहे, काय करू शकतो आपण? इकडून इकडे आलेलं, यू इकडे, ए इकडे आहे. ए फर्स्ट लेटर आहे. आय चेक करा किती नंबरचं लेटर आहे, ओ किती नंबरचा आहे. यांच्यामध्ये काय अॅनॉलॉजी आहे का, नंबर मध्ये आहे का शोधायचं आपल्याला. जे पहिलं लेटर, त्याच्यानंतर मग 4 नंबरचं लेटर 1, देन 4th लेटर, मध्ये 3चा गॅप आहे, तर 7th लेटर 3चा गॅप आहे, ते 10th लेटर, असं काय आलेलं आहे काय ते चेक करू शकतो पहिल्यांदा आपण. तर तशी कुठली अॅनॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला दिसत. दुसरी अॅनॉलॉजी काय आहे तर ते तुम्हाला शोधावं लागेल. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स असतात. एकाच क्वेश्चनला किंवा वेगवेगळ्या क्वेश्चनला वेगवेगळ्या ट्रिक आपल्याला वापरून बघावं लागतात. आणि हा ट्रायल आणि एरर असतो बाळांनो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, इट इज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुम्हाला ते आयडिया क्लिअर व्हायला सुरुवात होते. ओके. तर आता हे काय सगळे बघा. त्यासाठी आपल्याला ग्रामर माहित असणं गरजेचं आहे. इंग्लिश ग्रामर आपल्याला गरजेचं आहे. सो ओवेल्स माहित IOU आहेत का? बरोबर. ए कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल. हा पॅटर्न कुठला? सो इट इज मेक रिव्हर्स. ते रिव्हर्स केलेले फक्त ओवेल्स आहेत ते शफल करून टाकलेले किंवा त्यांचे ना असेंडिंग ऑर्डर होता. AEIOU पुढे पुढे जातो आपण, तोच उलटा केलेला आहे. तो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये टाकलेला आहे, वरून खालेला आहे. UOI. सो आता आपला आन्सर काय असेल? सो युअर आन्सर विल बी ई. आपल्याला इथं काय मिळाले ट्रिक? ओवेल्स. इथे तो पुढे लिहिणार. शॉर्ट बट स्वीट. जास्त कॉम्प्लिकेटेड आपल्याला काही नको आहे. कळतंय? हे काही जास्त महत्वाचं नाही, कारण हे ऑप्शन्स कसे असतात. ट्रिक काय आहे याच्यामध्ये? ओवेल हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तो राईट लाईन.
तेवढंच फक्त आपल्याला लिहून घ्यायचं आहे. जो IMP पार्ट आहे किंवा असे जे काही वेगळे आहेत तेवढंच पार्ट आपण फक्त नोट करणार आहे. पण आपल्याला नोट्स लिहायचे, आपल्याला क्लार्क व्हायचं नाही ध्यानात ठेवा. ओके, आपल्याला ऑफिसर वगैरे व्हायचं पडू नका. जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही जास्त पार्ट समजून घेणार आहे तेवढं गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होते. जास्त लिहिण्याच्या भानगडीत होतो, डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी मर्ज करायचा प्रयत्न. नेक्स्ट क्वेश्चन विल बी डॉट डॉट ऑप्शन बघा. ओके, 7, 14, 42, 168 आणि नेक्स्ट नंबर, मिसिंग नंबर आपल्याला आता फाइंड करायचा आहे. जर मिसिंग लेटर फाइंड केलेलं आहे, नाउ वी हॅव टू फाइंड मिसिंग नंबर. 7, 14, 42, 168 डॉट डॉट. ओके, सी बघ आता काय अनालाइज चेक करायचं आपल्याला काय केलेलं आहे. आता 7चा जो टेबल आहे तो टेबल आपण चेक केला तर आपल्याला कळू शकतो. 7 into 2, 7 into 2, 49. परत 7चा आपण टेबल पुढे कंटिन्यू करायचं आहे, याचा पुढे कंटिन्यू होतो तो बघू. 14च्या टेबलमध्ये 42 आहे का बघा, आहे. 14 3 जार 14, बरोबर आहे. ओके, आता परत आपल्याला टेबल नाही, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे इंटू 2. फर्स्ट नंबर इंटू 2 सेकंड मिळतोय, सेकंड इंटू 3 फोर्थ मिळतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय असू शकते, इंटू 4 आहे का आपण चेक करूया. तर ते इंटू 4 करेक्ट आन्सर असेल तर आपण जे चेक केलेलं आहे किंवा आपल्याला जे काही पॅटर्न मिळालेलं तो पॅटर्न बरोबर आहे. 7 into 2 14, 14 into 3 42, 42 into 4 168. ओके, म्हणजे इथपर्यंत आपलं पॅटर्न बरोबर असेल. जर पुढचा बरोबर असेल तर आपण चेक करूया. ते इंटू 5 केलं तर हा नंबर जिथं येईल तो नंबर या ऑप्शन मध्ये जर असेल तर हा पॅटर्न किंवा ही अनॉलॉजी याला किंवा ही ट्रिक याला लागू होतं असं म्हणता येईल. इथं मल्टिप्लिकेशन करूया. 5 8 जार 40, 5 6 30 प्लस 4 34, 5 1 5 प्लस 3 8 आहे का. येस, 840. So this will be your answer, 840. तर याच्यामध्ये ही ट्रिक आहे. First number is multiplied by 2, you get second number. Then second number is multiplied by increased number. तो होता इथं 3 ने मल्टिप्लाय केलं, अगेन 4 ने मल्टिप्लाय केलं, अगेन 5 ने मल्टिप्लाय केलं. ती सिरीज कंटिन्यू पुढे राहील. राईट डाऊन. ओके, नेक्स्ट एक पार्ट आपल्याला बघायचं, दॅट इज कॉल्ड कोडिंग अँड डिकोडिंग. कोडिंग अँड डिकोडिंग. म्हणजे काही कोड्स आहेत आणि ते कोड्स पण डिकोड करायचे आहेत आपल्याला. सो दिस इज कॉल्ड कोडिंग अँड डिकोडिंग. तर त्याच्यावरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. So England is written as 1 2 3 4 5 2 6.
FRAN and France, FRANC, France. Okay. England is written as 1, 2, 3, 4, 5, 2, 6. And France is written as 7, 8, 5, 2, 9, 1. Okay. हे कोडिंग आहे, कोड्स दिलेले आहेत. Then how Greece is coded? Question काय बघा? If England is written as 1, 2, 3, 4, 5, 2, 6, इंग्लंडचा हा कोड आहे. आणि फ्रान्सचा कोड दिले. फ्रान्स इज रिटन एज 7, 8, 5, 2, 9, 1. काही एनी कोड विल बी गिवन. ओके, तो नंबर्स आहे ते फक्त आर्बिट्ररली किंवा अंदाजे नंबर दिलेले असणार. हाऊ ग्रीस इज कोडेड? ग्रीसचा कोड काय असेल असा क्वेश्चन आहे. बघा, आता याच्यासाठी काय करायचं आपल्याला? याच्यासाठी एक वेगळे ट्रिक वापरावं लागतं तुम्हाला. इंग्लंड 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे प्रत्येक एका लेटरसाठी एक नंबर आहे का? तो काय आपण मी इथे देतो. इंग्लंड ई साठी किती आहे बघा? ENGLAND. E1, 2, 3, 4, 5, 2, 6. क्लिअर? हे प्रत्येक अक्षरासाठी किंवा प्रत्येक लेटरसाठी एक नंबर आहे. सो फ्रान्स लिहूया आपण. FRANCE. या प्रत्येक लेटरसाठी नंबर आहे 7, 8, 5, 2, 9, 1. ओके, सो दीज आर द कोड्स. प्रत्येक लेटरसाठी एक नंबर आहे किंवा त्याचा एक कोड आहे. आपल्याला ग्रीसचा कोड शोधायचा आहे. GREEC, ग्रीस. बघा काय सापडतंय का तुम्हाला? जी. ओके, इंग्लंडमध्ये जी आहे G3. फ्रान्समध्ये कुठेही जी नाही, म्हणजे जीचा कोड 3. म्हणजे जी साठी आपण कोड काय लिहू शकतो? 3. करेक्ट? सी. नेक्स्ट लेटर इज आर. इंग्लंडमध्ये कुठेही आर नाही, फ्रान्समध्ये आर आहे. कोड ऑफ आर इज 8. देन ई. इंग्लंडमध्ये ई आहे, ईचा कोड आहे 1. फ्रान्समध्ये पण ई आहे, त्याचा सुद्धा कोड ई 1च आहे, म्हणजे सेम आहे. ई साठी आपण 1 कोड लिहू शकतो. क्लिअर? देन अगेन ई साठी परत सेम कोड आहे 1. सी. इंग्लंडमध्ये कुठेही सी नाही, फ्रान्समध्ये सी आहे. हॅलो, हा, तर सीचा कोड आहे 9. आणि लास्ट अगेन ईचा कोड आहे 1. समजलं? नाव सो ग्रीस विल बी रिटन ॲज लाईक दिस. ग्रीसचा कोड काय असेल? 3, 8, 1, 1, 9, 1. ओके, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला वर्ड दिले असेल, 1 किंवा 2 वर्ड दिलेले असेल, आणि त्या वर्डना एक कोड दिलेला असेल, तो नंबर मध्ये असेल. त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करायचं की प्रत्येक लेटरसाठी कोणता कोड आहे ते तुम्ही. आता हे नेहमी असंच असेल असं नाही, किंवा ते फिक्स नाही. हे कोड बदलत असणार किंवा बदलणार आहे ते नंबर. एनी कोड, काही एक अक्षर असेल, मी ई साठी वेगळा नंबर इथं कन्सिडर करू शकतो. समजतंय? तर त्या प्रत्येक अक्षराला काय कोड आहे तो चेक करायचा आपल्याला, आणि त्याप्रमाणे ज्या अक्षरासाठी किंवा ज्या वर्डसाठी आपल्याला कोड शोधायचा तो वर्ड चेक करायचा आहे. त्याच्यातल्या प्रत्येक लेटरसाठी या दोघांच्या मधून फाइंड आउट करून तो कोड इन्सर्ट करायचा किंवा लिहायचा आहे. तो एकत्र करायचा आहे. 381191. तो तुम्ही तुमच्या ऑप्शन मध्ये आहे ते चेक करायचा. दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे, मी एक इथं वर्ड लिहितो. तुम्ही थोडस ट्राय करायचं. D3587.
3587. So for DEAF, DIF is coded as 3587. File is coded at, and file is coded as 7465. Okay, so these codes of these two words is given. You have to find what will be the code for ideal. What will be the code for word ideal? Okay. बघा, चेक करूया आपण. वेगळं काही नाही. DEAF 3587. 5 FILE 7465. ओके, हे कोर्स दिलेला आहे. नाव यू हॅव टू फाइंड कोड फॉर आयडियल. IDEAL. मगाशी केलं त्याप्रमाणे शोधायचं. I 4 D 3 E 5 सेम कोड आहे का चेक करा. 5 A 8. Last one is L 6. So code for ideal will be 43586. Okay. काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॅम्पल प्रॉब्लेम म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, आता हा एक नॉर्मल कोडचा प्रकार होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन किंवा ऍडव्हान्समेंट करणार आहे आपण क्वेश्चन मध्ये. FEM 25 and FEM 25 like 37. LIKE, like belongs to 37. Then what is the code for Y? VIL. So FEM, FEM 25, like 37. आता ऑलरेडी इथे लेटर्स 4 आहेत. 4 लेटर, 4 डिजिट होते मगाशी. ओके, आपण इझिली चेक केलं. प्रत्येक लेटर साठी एक नंबर होता. आता इथे जसं काय इथं 4 लेटर्स आणि 2च नंबर. 25 2 नंबर, एका लेटर साठी 2 नंबर किंवा 2 लेटर साठी 1 नंबर असा आहे का चेक करा. तसंही कुठं काही दिसत नाही आपल्याला. ओके, मग दुसरं काय करायचं, नेहमी साध्या साध्या गोष्टी या ट्रिक म्हणून वापरायचे. पहिल्यांदा आपण नंबर चेक केले. 4 लेटर्स 4 नंबर, म्हणजे प्रत्येक लेटर, इच लेटर कॅरीज सिंगल डिजिट ऑर सिंगल नंबर. ते चेक केलं. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये दुसरं काय बघायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन असं काय होतं का चेक करायचं आपल्याला. ठीक आहे, आपण काय करायचं, हे नंबर्स आहेत, तर ते नंबरचे लेटर्स आहेत, त्या लेटरचे नंबर बघा, त्याचे ऍडिशन वगैरे काय होते का ते चेक करायचं. तुम्ही लिहितो F प्लस A प्लस M प्लस E किती येते बघा. त्यासाठी आपल्याकडे एबीसीडी पाहिजे, त्याप्रमाणे बघा. F आहे 6 नंबर, A 1 नंबर, M चेक करा.
13 प्लस 5. क्लिअर? त्यासाठी आपण पहिल्या दिवशी लेक्चरला काय केलेलं होतं, ABCD आणि त्यांचे नंबर्स लिहिलेले होते. याच्यासाठी ते उपयोगी पडतं. टोटल किती येते बघा, 6 + 1 7 प्लस 13 20 प्लस 5 25. ओके, आपल्याला ट्रिक सापडलेली. तर प्रत्येक लेटरचा नंबर होता, त्या नंबरची ऍडिशन केली, नंतर तुम्हाला यू आर गेटिंग दिस कोड. Addition of numbers or serial number of each letter. Addition of serial number of all the letters will be equal to 25. Like मध्ये तसंच आहे का, चेक करूया. LIKE. So L12I 9 K ALM 11 E 5 चेक करा किती येतोय, 37 आला. ओके, म्हणजे फर्स्ट जो वर्ड होता त्याला जो आपण क्रायटेरिया लावलेला होता किंवा ट्रिक लावलेली होती, तीच ट्रिक सेकंड वर्डला सुद्धा अप्लाय झालेली. काय झालेलं होतं, तर ती सिरियल नंबर ऑफ इच वर्ड इज ऍडेड. सगळ्या सिरियल नंबर्स आहेत लेटर्सची त्या वर्ड मध्ये, त्यांची ऍडिशन केल्यानंतर यू आर गेटिंग द कोड. ऍडिशन ऑफ सिरियल नंबर ऑफ इच लेटर इन द वर्ड विल बी इक्वल टू कोड, असं मिळालेलं आपल्याला. तोच क्रायटेरिया, तीच ट्रिक, तोच कन्सेप्ट आपण क्वेश्चन मध्ये जो विचारले त्याच्यासाठी लावतो. वाय V प्लस I प्लस N प्लस E इक्वल टू, ऍडिशन करा त्यांची, 1 प्लस 2 प्लस 3 इक्वल टू. तर V किती नंबरचा आहे बघा, V चा नंबर बघा किती आहे, 22. बरोबर आहे का. I आहे आपल्याला 9 नंबर आहे. N M N 14 आणि E 5 याची ऍडिशन करायची. करा ऍडिशन. 22 प्लस 9 प्लस 14 प्लस 5 किती आले, 50. So Y will be code 50. This is your answer. मुद्दाम इथं कुठेही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑप्शन्स लिहित नाही, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करतोय. ओके, वन ट्रिक म्हणतो, तर ऑप्शन बघितल्यानंतर लगेच तुम्ही हे किंवा ते, तर आपल्याला काय चेक करायचंय, ट्रिक चेक करायची. ती ऑप्शन तुमचा किंवा तुमचा आन्सर आहे, त्या आन्सरच्या ऑप्शन मध्ये ऑटोमॅटिक असणारच आहे. नेक्स्ट, टॅप इज कोडेड, टॅप TAP, टॅप इज कोडेड as SZO. Then how fridge is coded? So tap is coded as SZO, and how freeze is coded? आता काय ट्रिक व काय अनालॉजी आहे बघायचं आपल्याला. चेक, TAPSZO, इथे नंबर कसं, लेटर टू लेटर्स. या वर्ड मध्ये लेटर आणि या 3 लेटर्स आहेत, इथे 3 लेटर्स आहेत. त्याप्रमाणे इथे 1 2 3 4 5 6 लेटर्स आहेत. येणारा वर्ड हा 6 लेटरचा असेल. ओके, काय अनालॉजी आहे बघूया आपण. ABCD आपल्याला माहित नाही त्यासाठी.
चेक इकडून तिकडं काय सिरियल आहे? यस. यस टी. यस नंतर टी येते पण टीच्या अगोदर यस आहे. ओके, पाठीमागे येते. यस नंतर यस फर्स्ट लेटर आणि दोन्ही वर्ड मध्ये फर्स्ट लेटर मध्ये काय आलं पाहिजे? यस टी. इकडून आपण एबीसीडी पुढे जातो. यस टी. झेड नंतर काय येतं? झेड नंतर एबीसीडी संपते असं म्हणणार तुम्ही. नाही, झेड नंतर परत सुरुवात कुठून होणार आहे? ए पासून होणार आहे. झेड ए बघा. आणि ओ पी आहे का? म्हणजे काय केलं आपण? पाठीमाग आलेले रिव्हर्स अॅनालॉजी आपल्याला सापडलेले. म्हणजे जो एबीसीडी मधला अल्फाबेट्स आहे त्या अल्फाबेट पासून त्याच्या अगोदरचं लेटर सेकंड वर्ड आहे. सेकंड वर्ड वरून आपण फर्स्ट वर्ड आलेलं आहे. इथे तसं सेकंड वरून फर्स्ट वरती येते. ओके, बरं. चला आपण इथं आता काय लिहूया? आपला आहे तो फ्रीज. एफ आर ई ई झेड. ओके, कुणी इकडे यायचं फर्स्ट वर्ड यस नंतर टी आले होते. मग एफ टीच्या अगोदर यस आहे, एच्या अगोदर झेड आहे, टीच्या अगोदर ओ आहे. तुम्ही तसंही जाऊ शकता. एफच्या अगोदर काय आहे? फर्स्ट लेटर. ओके. आर. आरच्या अगोदर आहे क्यू. ई एफ क्यू आर. ओके. ईच्या अगोदर काय आहे? डी. डीई. इथे ई आहे, पुन्हा डी रिपीट होईल. डीई. झेड. झेडच्या अगोदर आहे वाय. वाय झेड असेल. ईच्या अगोदर आहे डी. आहे का चेक करा. हे पाठीमाग आलो आपण. समजते सगळ्यांना? सेम ई एफ तेव्हा चाललं. ई एफ क्यू आर डी ई डी ई वाय झेड. For freeze will be EQ DD Y. So this is the trick. Reverse. समजलं सगळ्यांना? तर नेक्स्ट पार्ट आपल्याला किंवा नेक्स्ट आपल्याला टाईप बघायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज लॉजिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स. लॉजिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स. मी एक्झाम्पल लिहितो बघा. अरेंज द फॉलोइंग. क्वेश्चन कसा आहे बघा. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अ लॉजिकल अँड मिनिंगफुल ऑर्डर. 1. School. 2. Graduation. 3. Higher education. ठीक आहे. काय म्हणलेलं? अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अ लॉजिकल अँड मिनिंगफुल ऑर्डर. ओके, हे लॉजिक वापरायचं आहे तुम्ही आणि त्याचं मिनिंग दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्डचं एक मिनिंग आहे, त्याचा एक अर्थ असतो.
तर त्या मिनिंग आणि लॉजिक प्रमाणे तुम्ही काय करायचं, याची ऑर्डर लावायची. म्हणजे पहिल्यांदा कोणता वर्ड असेल, दुसऱ्या आता इथे नंबर त्यांनी देताना 1 नंबरला स्कूल दिलेलं आहे, 2 नंबर ग्रॅज्युएशन, 3 होमवर्क, 4 टीचर, 5 एज्युकेशन. याच पॅटर्न मध्ये ते असणार आहेत का, असतील नसतील माहित नाही आपल्याला, ते तुम्हाला शोधायचं आहे किंवा त्यांची योग्य क्रमवारी लावायची. यू हॅव टू अरेंज देम विथ लॉजिकल अँड मिनिंगफुल ऑर्डर. ओके, तुमची लॉजिकल आणि मिनिंगफुल ऑर्डर तुम्हाला सांगायचे किंवा तुम्हाला ती ओळखायची. फर्स्ट वर्ड कोणता असेल आणि त्याच्यानंतर सेकंड कोणता असेल हे तुम्हाला याच्यातून फाइंड आउट करायचं. दॅट इज फर्स्ट कोणता असेल तो नंबर आपल्याला सांगायचे त्याचे. ओके, सुरुवात काय, स्कूल आहे, स्कूल शाळा आहे. ग्रॅज्युएशन म्हणजे आपल्याला डिग्री मिळते. होमवर्क स्कूलमध्ये कॉलेजमध्ये होमवर्क देतात. आपल्या स्कूलमध्ये टीचर्स असतात आणि एज्युकेशन शिक्षण. ह्या सगळ्या गोष्टी कोणाशी रिलेटेड आहेत, एज्युकेशनशी रिलेटेड आहेत असं वाटतं ना. पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांच्या मध्ये सुरुवात कुठून होणार आहे, एज्युकेशन पासून. सो दिस विल बी 5. 5 नंबर विल बी फर्स्ट, एज्युकेशन. विल स्टार्ट फ्रॉम एज्युकेशन. ओके, अगेन एज्युकेशन फर्स्ट झालं. एज्युकेशन नंतर काय, एज्युकेशन घेण्यासाठी आपण कुठं जाणार, स्कूलमध्ये जाणार ना, स्कूल. सो सेकंड विल बी स्कूल. ओके, सो 5 1 देन. ओके, आता स्कूलमध्ये काय कोण असणार आहे, टीचर का होमवर्क पाहिजे तर टीचर येतील पहिल्यांदा. ओके, सो इन स्कूल देअर विल बी टीचर. आणि टीचर तुम्हाला काय देतील, होमवर्क देतील. टीचर विल गिव्ह यू होमवर्क. क्लिअर, टीचर विल गिव्ह यू होमवर्क. अँड आफ्टर कम्प्लिटिंग होमवर्क, होमवर्क सारख्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देन यू विल बिकम graduate or your graduation will be completed. So logical order will be 5 1 4 3 2. तुमच्या ऑप्शन मध्ये असे ऑप्शन्स असतात 5 1 4 3 2, 4 1 3 2 1 असे असतील वेगवेगळे ऑप्शन. त्याच्यातून तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, यांना सिरियल आणि लॉजिकली किंवा मिनिंगफुल रँक मध्ये किंवा सिरियल मध्ये किंवा सिरीज मध्ये लावायचं, ऑर्डर मध्ये लावायचं. त्यांचा जो नंबर आहे तो नंबरची एक ऑर्डर तयार होईल, दॅट विल बी युअर आन्सर. लिहून घ्या, हा पार्ट महत्वाचा आहे. सिरीज दिलं इथं त्यांनी, क्लाउड्स, रेन, ओशन, रिव्हर, क्लाउड, रेन, ओशन, रिव्हर अँड इव्हॅपोरेशन. Evaporation. Okay. Again, you have to arrange them in logical and meaningful order. बघा, क्लाउड्स ढग, रेन पाऊस, ओशन समुद्र, रिव्हर नदी आणि इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. सगळ्यात सुरुवात कुठून होईल बघा, बरोबर ना. म्हणजे साधारणपणे काय करते, पाऊस पडण्याची प्रक्रिया आहे, रेनची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. सगळ्यात पहिल्यांदा काय असेल, ओशन म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते. ओशन विल बी फर्स्ट, राईट. सो फर्स्ट ऑर्डर विल बी, फर्स्ट नंबर विल बी ओशन. क्लिअर, ओके. देन इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस. सगळ्यांना माहिती आहे, पाण्याचं बाष्पीभवन होतं, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं.
सो इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस. ओके, इव्हॅपोरेशन झाल्यानंतर काय तयार होणार, त्याचे क्लाउड्स तयार होतात. होतील का बघा, CLOUDS क्लाउड्स. ओके, आता इथं थोडंसं कन्फ्युजन होणार आहे सगळ्यांचं, तेवढ्यासाठी मी क्वेश्चन घेतलेला आहे तो. आता रिव्हर, तर कधी कधी काय होऊ शकतं, तुम्ही असं म्हणू शकता की सर ओशन मधल्याच ओशनच पाहिजे का, रिव्हर मधल्या पाण्याचं सुद्धा इव्हॅपोरेशन होऊ शकतं, बरोबर आहे. पण तसं होत नाही, कारण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ जो रेन आहे तो कशामुळे होतोय, इव्हॅपोरेशन ऑफ ओशन वॉटर, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळं पाऊस पडतो. आपण जॉग्राफीमध्ये ते शिकलेलं असतं, ठीक आहे. सो त्यासाठी आपण ओशन कन्फर्म केलंय. फर्स्ट ओशन आहे, ओशन वॉटर इव्हॅपोरेट होतं आणि इव्हॅपोरेशन झालं तर त्याचे क्लाउड्स तयार होतात. आणि क्लाउड्सच्या नंतर काय तयार होतं, तो क्लाउड्स काय होतात, आता क्लाउड्स मधून डायरेक्ट रेन होणार आहे का रिव्हर, रेन का रिव्हर, एक कन्फ्युजनचा पार्ट आहे. आता इथे दोन गोष्टी, बरोबर आहे. क्लाउड्स म्हणजे ढगांच्या नंतर रेन येऊ शकतो, मग त्याच्यानंतर रिव्हर आहे का. आता दोन पॉसिबिलिटी आहे की क्लाउड्स ढगांच्या मधून रेनफॉल पाऊस पडेल आणि पाऊस रिव्हर मध्ये जाईल, असं तुम्ही म्हणू शकता एक. पण दुसरा इथं कन्सेप्ट असा आहे किंवा ट्रिक इथं अशी की क्लाउड्स इझिली लगेच रेन पडणार नाही. क्लाउड्स काय रिव्हरच्या वरती गेल्यामुळे काय होणार आहे, म्हणजे पाऊस पडू शकतो का, तर ते जे पाणी आहे म्हणजे नदी आहे, नदीच्या पाण्यामुळे काय होणार आहे, तो जो थंड वारे आहे नदीचं, त्या पाण्याचं काय होणार आहे, त्या थंड वाऱ्यांच्या मुळे त्या पाण्यामुळं क्लाउड्स काय होणार आहे, ती इझिली तिथं म्हणजे पाऊस टाकू शकणार आहे ती. त्यामुळे रिव्हर अगोदर येईल आणि त्याच्यानंतर रेन येणार आहे. म्हणजे काय होईल बघा, ओशन, evaporation of ocean water, they produces clouds. Clouds pass over river and then rain will fall. ओके, तर थोडंसं इथं कन्फ्युजनचा पार्ट होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं वेगळं ट्रिक आहे याच्यामध्ये, पण तो क्वेश्चन आपण घेतलेला आहे. सो लॉजिकल ऑर्डर विल बी 3, 5, 1, 4, 5. सगळ्यांनी समजावून घ्या, पहिल्यांदा तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. नाहीतर सगळ्याच गोष्टी आपण लिहून सांगू शकत नाही किंवा लिहिता येणार नाहीत आपल्याला. त्यासाठी पहिल्यांदा कन्सेप्ट समजावून घ्या आणि मग लिहायचा प्रयत्न करा. नेक्स्ट, प्लास्टर, पेंटिंग, फाउंडेशन, वॉल, टेरेस. बघा, plaster, painting, foundation, walls, and terrace. Again, you have to arrange them in logical and meaningful order. हे काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर घर बांधण्याची कन्स्ट्रक्शनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे की घर बांधताना सुरुवातीला काय केलं जातं किंवा काय करावं लागतं, दुसरी स्टेप काय असते, तिसरी स्टेप काय असते, हे साधारण तुम्हाला माहित पाहिजे. तर बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल की सुरुवातीला काय करतो आपण, फाउंडेशन. यस, करेक्ट. So first you will make foundation. So फाउंडेशन झाल्यानंतर काय होईल बघा, टेरेस तयार होणार आहे का, नाही, टेरेस लगेच तयार होणार नाही. मग काय तयार होईल फाउंडेशन नंतर, पेंटिंग आपण कधी करतो, ते बऱ्यापैकी नंतरचा पार्ट आहे. प्लास्टर पण नंतरचा पार्ट येतो, वॉल्स तयार होतं ना, फाउंडेशन वरती वॉल्स तयार करू. सो 4, सो वॉल्स विल बी प्रिपेअर्ड, वॉल्स. ओके, फाउंडेशन नंतर वॉल्स येतील. वॉल्स नंतर काय होईल बघा, टेरेस उंच आहे म्हणजे सगळ्यात शेवटी असं नाही, वॉल्स नंतर मग आपण स्लॅब वगैरे टाकतो, म्हणजे काय तयार करतो आपण, टेरेस तयार करतो. म्हणजे कन्स्ट्रक्शनचाच पार्ट आहे तो टेरेस. सो वी बिल्ड टेरेस. त्याच्यानंतर काय होतं बघा, त्याच्यानंतर प्लास्टर केलं जातं.
terrace. After terrace, we will plaster the building or in terrace. Plaster झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपण काय करतो? We paint the building. So here the logical order will be 3, 4, 5. 1, 2. Check. ओके, नेक्स्ट. आता हा एक टाइप बघितलेला आहे आपण. नेक्स्ट एक वेगळा टाइप आपल्याला बघायचा आहे. यू सी द न्यू वन. हा एक प्रकार, हा एक पार्ट विचारतो. Arrangement of words. Arrangement of words as per dictionary. Arrangement of words as per dictionary. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश शब्दांची आपण डिक्शनरी बघतो. त्या डिक्शनरी मध्ये जसे शब्द जसे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ते अरेंज करायचे. त्याच्यासाठी पण तुम्हाला अल्फाबेट्स आणि त्यांचे सिरीज पण त्यांची सिरियल माहित असणं गरजेचं आहे. बघूया आपण एक. क्वेश्चन येतो मी. क्विल्ट, one quilt, two white, three queen, आणि fourth is cube. Cube. तर हे चार वर्ड्स आहेत. So you have to arrange them as per dictionary. म्हणजे डिक्शनरी मध्ये ते कसे येतात त्या पद्धतीने तुम्हाला त्यांची अरेंजमेंट करायची. आता याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? चेक. क्यू सगळ्यांच्या मध्ये क्यू हा वर्ड आहे किंवा सॉरी क्यू हे लेटर आहे. नेक्स्ट लेटर चेक करायचं. यू. यू. यू सगळ्यांच्या मध्ये यू लेटर आहे. थर्ड लेटर आय. आय. इथं ई आहे, ई आहे. आता ई आणि आय सुरुवातीला कोण येणार आहे? एबीसीडी प्रमाणे ई एफ जी एच सुरुवातीला ई येणार आहे. या दोघांच्या पैकी एक पहिल्यांदा येणार आहे. आपण इथे चेक करू. त्या दोघांच्या मधला पहिला कोण येणार तो चेक करू. त्या दोघांच्या पैकी ज्याचं अक्षर ई आहे. ई ई. आता मग त्या दोघांच्या मधला परत कोणतरी एक आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे आणि एक नंतर येणार आहे. ई. आता ई नंतरचं अक्षर बघा, पहिले 3 लेटर दोघांची सेम आहे. त्याच्यानंतर ई आहे आणि त्याच्यानंतर याचं यू आहे. याला प्रेफर द्यावं लागलं आपल्याला. हा सुरुवातीला आहे. ठीक. सो आवर सिरियल विल बी 3 क्वीन. त्याच्यानंतर येईल तो हा 4 क्यूब. ओके, ठीक आहे. म्हणजे हे 2 वर्ड सुरुवातीला आले त्याच्यामुळं या दोघांच्या या अक्षरामुळे. त्याच्यानंतर आपण जाऊया आता हे राहिलेले 2 आहे. याच्यामधला पहिल्यांदा कोण येणार आहे त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ साठी आपल्याला चेक करायचं. आउट करतो C4. आता क्यू यू आय पहिले 3 अक्षर दोघांचे सेम आहेत. त्याच्यानंतर एल आहे, त्याच्यानंतर टी आहे.
म्हणजे एल आणि टी मध्ये सुरुवातीला कोण असतो? एबीसीडी मध्ये एल असतो. सो दिस विल बी फर्स्ट वन. सो Kilt will be first. After that, quiet. So 3, 4, 1, 2. So these will be, or this will be the arrangement of letters as per dictionary. Check. समझ? Let's try to see. Second, telephone. Third, telemeter. And fourth, telemeter. Again, you have to arrange these words as per dictionary or in dictionary. Okay? Okay, sir. Again, T, 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 E, 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 L, 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 shape. So, friends, पुढे जायचंय चेंज होईल लेटर्स त्यावेळी बघू. जी, ओके, इथून सुरुवात आहे. जी, तर पी आहे, पी आणि एम आहे. या लेटरसाठी आपण जाणार आहे. तर याच्यापैकी पहिल्यांदा कोणी येतोय बघा? जी आणि एम. पी जी पी एम इथं लिहितोय. जी पी एम. त्यामध्ये अगोदर कोणतं लेटर येणार आहे? जे येणार आहे. फर्स्ट विल बी clear? Telegraph. So we will write telegraph first. Clear? टेलिग्राफ पहिल्यांदा आलेलं. त्याच्यानंतर कोण येणार आहे? हे लेटर संपलेलं म्हणजे हे आवड आपल्याला मिळालेलं आहे. एक नंबरचा तोच एक नंबरला आलेला आहे. पुढच्या लेटर पर्यंत आपण आलेले आहे. त्याच्यानंतर आहे 1, 2, 3, 4 फिफ्थ लेटर साठी आपण ट्राय करतो. फिफ्थ लेटर कोण आहे? एम आहे. So this will come first. Telemeter. Fourth. Okay. Then P. So teleprinter will be there. आपल्याला थांबावं लागेल. हे दोन वर्ड्स आपले झालेले 1, 4. आता टेलिफोन पी पी सेम लेटर आलेले. नेक्स्ट लेटर साठी एच आर. एच आणि आर मध्ये सुरुवातीला कोण असेल? एच सुरुवातीला असेल. सो टेलिफोन विल बी फर्स्ट. टेलिफोन and lastly teleprinter. So this will be the arrangement of words as per they appear in dictionary. ठीक आहे, समजले सगळ्यांना? तर मी काय करणार आहे, आज तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती थोडस प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स पाठवणार आहे. ठीक आहे, माझ्याकडे मी जे काही वेगवेगळे बुक्स रेफर करतोय त्या बुक्स बद्दल काही क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवणार आहे. जस्ट डू ऍज अ प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस म्हणून फक्त तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहे. ते काय तुम्हाला होमवर्क म्हणून देत नाही. ते ओनली फॉर प्रॅक्टिस, फक्त प्रॅक्टिससाठी देतोय.
जेणेकरून तुम्हाला एक थोडंसं समजेल की आपण जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ते बरोबर आहेत का, आपल्याला ते समजतात का, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स काय असतात, क्वेश्चन्स वेगळ्या पद्धतीने कशा विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय ट्रिक्स लपलेले असतात हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला त्याची आयडिया येणार नाही की आपण ज्या पॅटर्न मध्ये किंवा ज्या टाईपचे क्वेश्चन्स आज बघितलेले आहेत त्या टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. तर ते प्रॅक्टिस करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्याचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, कंपल्सरी नाही की उद्या तुम्ही ते प्रॅक्टिस किंवा लिहून आणायचं वगैरे हा कन्सेप्ट आत्ताच नाही. तुम्हाला तुम्ही फक्त तुमच्या ओन तुमच्या स्वतःसाठी ते प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, तर जे काय आज आपण शिकलेलं आहे अरेंजमेंट ऑफ वर्ड्स ऍज पर डिक्शनरी बघितलेलं आहे, मिसिंग नंबर बघितलेले आहे, ते देन कोडिंग आणि डिकोडिंग हा सुद्धा फार महत्वाचा पार्ट आहे की ज्याच्यावरती खूप वेळेला क्वेश्चन्स आलेले आहेत वेगवेगळ्या एक्झामसाठी. हा टाईप आहे याच्यासाठी ही टाईप भरपूर वेळा क्वेश्चन्स याच्यावरती एक्झामला विचारलेले आहेत. अरेंजमेंट ऑफ वर्ड्स ऍज पर डिक्शनरी और अरेंजमेंट ऑफ वर्ड्स ऍज दे अपिअर इन डिक्शनरी. ठीक आहे, तर जे काही आपण टाइप्स बघितले त्या टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करतोय, तर तुम्ही ते चेक करा. ठीक आहे, उद्या आपण याच्यातले वेगळ्या जो काही पुढचे टाइप्स आहेत त्या टाइपसाठी जातोय. आपण कुठलाही टॉपिक वगैरे असं शिकत नाही बाळांनो. आम्ही जे काही फॉर्मॅट बनवलेला आहे की वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगळ्या पॅटर्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात, तो टाईप तो पॅटर्न आपण फॉलो करतोय. त्यामुळे कुठलंही एक स्पेसिफिक बुक किंवा स्पेसिफिक पॅटर्न आपण फॉलो करत नाही. वेगवेगळ्या एक्झामसाठी कारण इथं आपण जो आज टाईप शिकलेला आहे तोच टाईप एक्झामला तुमच्या अपिअर होईल किंवा एक्झामला येईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणजे इव्हन मी सुद्धा हे फ्रँकली सांगतोय की मी ती गॅरंटी देऊ शकत नाही. त्यासाठीच आपण जास्तीत जास्त जे टाइप्स आहेत किंवा डिफरंट टाइप्स आहेत ते टाइप्स आपण इथं स्टडी करणार आहे किंवा आम्ही तुम्हाला ते शिकवणार आहे. त्या ट्रिक्स तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच आपण एक्झामला इझिली किंवा एक्झाम तुम्हाला इझी वाटणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी मी जे तुम्हाला क्वेश्चन देणार आहे किंवा पाठवतोय त्याचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, उद्या अजून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यातले बघणार आहे. ओके, चला आजचं सेशन आपण इथं थांबतोय. थँक्यू, बाय, गुड नाईट.